शर्म मोहे लागे शर्म मोहे लागे शर्म मोहे लागे सखी संग्राम शिवजी शर्म मोहे लागे अकेली आओ अकेली आओ बड़ी दूर नगरी चालो शिवजी करम मोही लचके कमर मोही लचके जी कमर मोही लचके कमर मोही लचके जी कमर मोही लचके धीरे धीरे चालो शिवजी कमर मोही लचके झटपट चालू झटपट चालू झलकाए गगरी बड़ी दूर नगरी बड़ी दूर नगरी सांगितलं हे देवा दूर नगरी बड़ी दूर नगरी सांगितलं इतक्या लांब नगरी बर का तुम्ही सांगायला तिथे आली ताली पण जवळ नाहीये बर का आणि म्हणून पार्वतीने शंकराला सांगितलं त्यावेळेस शंकराने नंदीला आज्ञा केली नंदे चला लवकर चला त्यावेळेस आमच्या नंदीने काय सांगा महाराज डोळ्याचं निमिष लवतं न लवतं तोच कैलासामध्ये नेलं आणि मग कैलासामध्ये जसं प्रयाण झालं त्यावेळेस त्या ठिकाणचं असणारं वातावरण काय सांगा महाराज सुंदर असणारे बाग बगीचे फुललेले होते स्वच्छ तुडुंब पाण्यानं भरलेले असणारे सरोवर बारव जे मनकर्णिकेचं ठिकाण असल्याप्रमाणे तीर्थ असणारे आणि त्या ठिकाणी लाटा मारायला लागलेत उन्हाच्या दिवसामध्ये आणि आमच्या त्या पाणी पिण्यासाठी सगळे जनावर त्या ठिकाणी यायला लागलेत सुंदर असणारे झाडं आपल्या फळभारांनी खाली लावायला लागलेत काही झाडांना असणारे फुलं आलेत तर त्या फुलामध्ये असणारे मकरंद सेवन करण्यासाठी गुंजारव भुंगे करायला लागलेत गुई 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 तर त्या ठिकाणी असणारे पक्षी किलबिलाट करायला लागले अशा या किलबिलाटामध्ये एकच तो नाद होता तो म्हणजे ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय सर्व असणारे पक्षी सुद्धा किलबिलाट शिवनामाचा करत होते तर रुद्रध्वनी त्या ठिकाणी उत्पन्न होत होती वेदाच्या रुचा असणाऱ्या गायला जात होत्या तर त्या कड्या कपारीमधून दुतुंबी नाद वाजत होता आणि एकच तो आवाज येत होता म्हणजे शिवनादाचा आणि असं हे असणार स्वरूप पाहिलं आणि पार्वतीला वाटलं कैलास की निवासी हो हो कैलास की निवासी
नमो बार बार हूँ, बार बार हूँ। आयो शरण तिहारी भोले तार तार तू। आयो शरण तिहारी भोले तार तार तू। कविदास के निवासी तुमने शिव कभी निराश ना किया। भक्तों को तुमने शिव कभी निराश ना किया। मांगा तुमने जो चाहा वरदान दे दिया। वरदानी दाता दाता रे तू, वरदानी दाता दाता रे तू। आयो शरण तिहारी भोले तार तार तू। आयो शरण तिहारी भोले तार तार तू। आयो शरण तिहारी भोले तार तार तू। ढेर का बखान क्या करो तेरे राखों के ढेर का। चपटी बबूत में खजाना कुबेर का। गंगा द्वार मुक्तिदार ओंकार तू। गंगा द्वार मुक्तिदार ओंकार तू। कैलाश आयो शरण तुम्हारे आयो शरण तिहारी भोले तार तार तू। आयो शरण तिहारी भोले तार तार तू।
शरण तिहारी भूले तार तार तू। क्या क्या नहीं दिया हम क्या प्रमाण दे, बस गए हैं त्रिलोक भूले तेरी बात। शरण तिहारी भूले तार तार तू। सांगितलं कैलासाचं असणारं वातावरण आमच्या पार्वतीने पाहिलं, मनामधून आनंद वाटला महाराज। आनंदाचे क्षण आणि उपभोगायला भेटायला सुरुवात झाली। मनात विचारलं हे असणारं माझं नगर, आणि आत प्रवेश केला आणि आनंदाने आमची पार्वती त्या ठिकाणी नांदायला लागली महाराज। इकडं आमचा हा असणारा तारकासूर, आणि तारकासूर सर्व देव लोकांना आणि सळकी पळ करून सोडू लागला। कड्या कपारीमधून सगळी भीतीचं तांडव आणि आमच्या तारकासुरानं माजवलेलं होतं। सगळे देव लोक आणि स्त्री पुरुष सर्व असणारे भिवून, सर्व ऋषी वर्ग कड्या कपाळीमध्ये आणि दडून बसलेले होते, लटलट कापू लागले तारकासुराला भिवून। सगळे जनावर सुद्धा दूर पळू लागले। सगळा हाकार माजवला होता आमच्या तारकासुरानं। आणि अशा वेळेला विष्णू परमात्मा आणि ब्रह्मदेवानं विचार केला की बाबा रे, हा तारकासूर जर मारायचा असेल तर शिवपुत्र जन्माला आला पाहिजे। तारकासूर मारायचा असेल तर शिवपुत्र जन्माला आला पाहिजे। आमच्या शिवाकडे असणारे विष्णू परमात्मा ब्रह्मदेव गेले, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। शंकराने असणारी त्या ठिकाणी डोळे उघडले, आणि डोळे उघडल्याच्या नंतर ब्रह्मदेवा आणि विष्णू परमात्माला सांगितलं, बोला हे विष्णू परमात्मा, कुणीकडून आगमन झालं? यांनी सांगितलं, देवा त्या तारकासुरानं सगळा हाकार माजून टाकलेला आहे, आणि आम्हाला सुद्धा भीती वाटायला लागली की तो पूर्ण ब्रह्मांडावर असणारा आक्रमण करून सगळ्यांचे राज्य हिसकाटून घेऊन राजा बनतो की काय। त्यावेळेला शंकराने असणारं स्मित हास्य केलं, सांगितलं नुसतं स्मित हास्य करू नका भगवान, या ठिकाणी शिवपुत्र जन्माला आला पाहिजे, आणि त्याच्याच हातून तारकासूर मरेल। त्यावेळेला आमच्या शंकराने सांगितलं, वेळ आल्याच्या नंतर निश्चिततेने कार्य होऊन जाईल। परत डोळे लावले महाराज, ध्यानस्थ झाले, आणि विष्णू परमात्मा ब्रह्मदेव आपल्या घरी गेले निघून। पुन्हा काही दिवस निघून गेले, काही युग निघून गेले। मनामध्ये विचार आला की बाबा रे, केव्हा असणारी समाधी शंकराची उतरते, शिव पार्वती एकरूप केव्हा होतात, आणि कार्तिक हा शिवकुमार कधी जन्माला येतो। चिंता पडली। शेवटी कामदेवाला बोलून घेतलं, आणि कामदेवाला बोलून घेऊन सांगितलं, ए बाबा जा, शंकराची असणारी तपश्चर्या भंग कर। कामदेवाने सांगितलं, काय बोलताय तुम्ही? आणि मी आणि शंकराची तपश्चर्या भंग करू? अजिबात नाही बाबा, माझी ताकद नाही ती, आणि ते घोर अनर्थ आहे, माझा प्राण जाईल। त्यांनी सांगितलं, नाही आम्ही तुला सांभाळतो, तू चिंता नको करू, तू काही पाप करायला नाही, अपराध करायला नाही, तर जगाच्या कल्याणासाठी, जगाच्या कल्याणासाठी असणार त्यांची समाधी उतर, तू समाधीमध्ये विघ्न कर। त्यावेळेस समजून सांगितलं, आणि कामदेव असणारा तयार झाला महाराज, आणि तयार झाल्याच्या नंतर सुंदर असणारा कामदेव आपल्या 5 बाणांचा समावेश भात्यामध्ये घेऊन निघाला। जिथं भगवान शिव असणारे ध्यानस्थ बसलेले होते, तिथं समोर गेला, धनुष्य घेतला, आणि आपल्या भात्यामधून असणार बाण काढला, तो म्हणजे शब्द रूपाचा। उडी ओढली, आणि किंकाटत असणारा बाण निघाला शब्द करत। तो असणारा बाण
आमच्या शंकराच्या हृदयावर लागला आणि गवताप्रमाणे खाली पडला. दुसरा बाण आणि रूप विषयाचा असणारा मारला, तोही बाण असणारा खाली पडला. रस विषयाचा बाण मारला, तोही पडला. गंध विषयाचा बाण मारला, तोही खाली पडला. आणि ज्या वेळेला स्पर्श विषयाचा बाण मारला, त्यावेळेस असणार छातीमध्ये संचार झाला आणि शंकराची असणारी समाधी असणारी परत फिरली आणि खाडकन डोळे उघडले की माझ्या समाधीमध्ये विघ्न आणणारा कोण. जसं माझ्या समाधीमध्ये विघ्न आणणारा कोण म्हटलं तसं लाल डोळे झाले आणि समोर कामदेव बघितल्याबरोबर मस्तकावरचा असणारा अग्निरूपाचा तिसरा डोळा उघडला. असणाऱ्या प्रज्वलित झाल्या बाहेर पडल्या आणि फडफड फडफड असणारा तो कामदेव पेटला. जसा कामदेव पेटला तसा कामदेव रडू लागला. महाराज, क्षणार्धामध्ये कामदेव भडभड भडभड पेटला आणि राख होऊन खाली पडला. जसा कामदेव खाली पडला तसं रती नावाची त्याची पत्नी जवळ आली आणि रुदन करायला लागली. ब्रह्मदेव विष्णू परमात्मा जवळ आले. सांगितलं, रती, तिने सांगितलं, आता काय बोलता, माझा पती निवर्तला, माझ्या पतीला पतीचा तुम्ही घात केला. आणि म्हणून टाहो फोडला रतीनं. त्यावेळेस त्या ठिकाणी विष्णू परमात्मा आणि ब्रह्मदेवानी शंकराची प्रार्थना केली. महाराज, भज मन शंकर सदा शिवा पार्वती वल्लभ उमाधवा. सांगितलं, त्या ठिकाणी शिवाची असणारी आराधना केली, नामस्मरण केलं. शंकर प्रकट झाले. शंकर समोर उभे राहिले आणि डोळ्यांनी पाहिलं आमच्या ब्रह्मदेवाने विष्णू परमात्माला. सांगितलं, देवा, एवढी असणारी कडकडून शिक्षा असणारी तुम्ही कामदेवाला दिली, त्या अपराधाबद्दल आम्ही क्षमा मागतो. एवढंच करा. नंदवंशामध्ये आणि श्रीकृष्ण कुळामध्ये आणि प्रद्युम्न नावानं तो जन्माला येईल. आणि प्रद्युम्न नावानं जन्माला जो येईल तो तुझा पती राहील कामदेव रूपाचा. तोपर्यंत तू असणारी तपश्चर्या कर. आणि शंकराने सांगितलं, रती तपश्चर्या करायला निघून गेली. परत काही दिवस निघून गेले आणि भगवान शिवाला परत जाग करण्यासाठी विष्णू परमात्मा ब्रह्मदेव आले. आणि ज्यावेळेस ते आले त्यावेळेस आमचा नारद आला आणि नारदानं पाहिलं देवलोकांकडे. सांगितलं, वेड्यांनो, भक्ती चांगल्या पद्धतीने करावी लागते आणि चांगली जर केली, तळमळून जर हाक मारली देवाला तर देव लवकर काम करतो. हे ब्रह्मदेवा, हे विष्णू परमात्मा, अशी कोणती तुम्ही हाक मारायला लागलात? अगोदर त्याची पूजा करा. नुसतंच येता आणि त्याला जाग करायला बघता, तसं तुमचं काम होणार नाही. यांनी सांगितलं, नारदा, आम्ही तर रोज त्याची पूजा करतो, आम्ही दररोज पूजा करतो. यांनी सांगितलं की बाबा रे, कधी पूजा करतात? ऐसी सुबन आए नाईशी शाम, ऐसी सुबन आए नाईशी शाम. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. Yeah.
बात मेरी, इस दिन जो बात मेरी आए ना सिखा। ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय। सांगितलं रे मन मंदिर में वास तेरा, तेरी छवि बनाई, प्यासी आत्मा बन के जोगन तेरी शरण में आई।
तेरी शरण में मैं आया, तेरी शरण में मैं पाया मैंने ये विश्राम। ऐसी सुबह न आई ना ऐसी शाम, जिस दिन जुबां पे मेरी आए ना शिव का नाम। सांगितलं नारदा, असा कोणताच दिवस आणि रात्र आली नाही की ज्या दिवशी असणार माझ्या तोंडामध्ये नामस्मरणार नाही। त्यावेळेला सांगितलं, बाबा रे तुम्ही रात्रीला केलं असेल भजन, रात्रीला नामस्मरण केलं असेल की जेणेकरून मूर्तीची मंडळी आली म्हणून भजन केलं असेल, परभणीची मंडळी आली असेल म्हणून, पण सकाळी सकाळी केलं कधी? सकाळी सकाळी केलं? अरे हसनी शयनी भोजनी गमनी प्रेमे शिवपाणी, उठता बसता हसता भांडता खेळता खाता पिता झोपता सर्वत्र असणारं नामस्मरण करा। सकाळी सकाळी केलं का? फक्त सकाळी तेवढंच माहितीये, चहाचा कप आणि बटर पाव। त्यांनी सांगितलं नाही नारदा, ब्रह्मदेव विष्णू परमात्माने सांगितलं असं कधी झालं नाही। सुबह सुबह हे बोले करते हैं तेरी पूजा, तेरे सिवा हुआ है ना होगा कोई दूजा, तेरे सिवा हुआ है ना होगा कोई दूजा। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय।
तुमको निहारते हैं, आंखों में है निराशा, विश्वास है हमको पूरी करोगे आशा। बिगड़ी बना दी अपनी दृष्टि दया की डालो, भटके हुए प्राणी शिवजी हमें संभालो। जपते रहेंगे हर पल तुझको, करते रहेंगे पूजा, तेरे शिवा हुआ है ना होगा कोई दूजा। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। सांगितलं देवा नारदा, आणि त्याच्याशिवाय आमचं दुसरं कोणीच नाही, त्याच्याशिवाय दुसरं नामस्मरणच नाही। शिवाविनान्य वेद शास्त्र पाठ व्यर्थ खटपट सांगितलं। त्या शिवाच्या व्यतिरिक्त सगळे खटपट आहे महाराज। काल आमच्या दक्ष प्रजापतीनं यज्ञ केला, शंकराला स्थान दिलं नाही। सांगितलं दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला, शिरछेद झाला आणि त्याचा सुद्धा शिरछेद झाला महाराज। आणि म्हणून जे जे काही देवी देवता असतील, कोणत्याही मांडा, कोणतेही यज्ञ कर्म करा, पण शिवाचं अधिष्ठान असल्याशिवाय ते यज्ञ पूर्ण होत नाही, कोणतंच कार्य पूर्ण होत नाही। आणि त्या तशा असणाऱ्या देवाला आणि डोळे उघडल्याच्या नंतर सांगितलं बाबा रे की तुमचं कार्य लवकरच सिद्ध होणार आहे। काही दिवस निघून गेले, एके दिवशी शिव पार्वती असणारे आणि सुख संवाद भोगत होते। आणि भोगत असताना या ब्रह्मदेव आणि विष्णू परमात्माने जाऊन ग्रह कपाटाची त्या कडी वाजवली, आणि जशी कडी वाजवली तसं सुख संवाद करत असणारे शिव आणि पार्वती, पार्वती पासून शिव वेगळा झाला, आणि जसा वेगळा झाला तसं कामभाग वीर्य असणार इंद्रिय सोडून बाहेर द्रवलं, आणि जसं बाहेर द्रवलं तसं ते असणाऱ्या कचऱ्यामध्ये मिसळून आणि गंगा स्नानामध्ये गेलं, गंगामध्ये गेलं, गंगामध्ये। आणि जसं गंगेमध्ये गेलं तसं आकाशवाणी झाली की हे स्त्रियांनो, हे कृतिकांनो, आणि हे असणार जे काही कामभाग आहे तुम्हाला तो स्वीकारायचा आहे। जसा तो कामभाग आमच्या त्या गंगेमध्ये आला, त्या गंगेनं पोटामध्ये असणारी आग होत होती, तिने असणारा धावा केला, आणि धावा केल्याच्या नंतर माघ महिना होता, कार्तिक महिना होता, लक्षात घ्या, सॉरी कार्तिक महिना होता। आणि त्या कार्तिक महिन्यामध्ये थंडी वाढलेली होती, आणि म्हणून सगळ्या स्त्रिया ऋषीपत्न्या गंगा स्नानाला आलेल्या होत्या। गंगा स्नानाला आलेल्या असताना त्या पाण्याने आमच्या अग्नीला असणार प्रसन्न केलं, आणि सांगितलं हे अग्निदेवा, तुम्हीच काम एवढं करू शकता, हा गर्भ असणारा तुमच्या पोटामध्ये ठेवा आणि या स्त्रियांच्या गर्भामध्ये टाका। पण त्यावेळेला अरुंधती असणारी त्या ठिकाणी आलेली होती। सगळ्या स्त्रियांना सांगितलं हे स्त्रियांनो ऐका, कितीही थंडी वाजली तर अग्नी पेटू नका, अनर्थ। त्यानंतर हुरवडी भरलेली होती, तापायला सुरुवात केली, तेवढ्यात अग्नीनं असणार त्यांच्या योनी रंध्रामधून गर्भाशयामध्ये स्थान दिलं। 6 जणीच्या पोटामध्ये तो गर्भ टाकून दिला। अर्धा घंटा 1 घंटा असणार त्या स्त्रिया बसल्या, आणि अचानक उठल्या तर पोट जड लागलं, धाय मोकळून रडायला लागल्या की आता काय करावं। आपल्या पतीला जर हे कळलं तर पती आपल्याला हकलून देतील। रडायला लागल्या, थरथर कापायला लागल्या। त्यावेळेस आकाशवाणी झाली, हे स्त्रियांनो, तुम्ही असणारा हा गर्भ परत आणि पाण्यामध्ये सोडा, गंगेमध्ये सोडा, त्या
आणि गंगा स्नान करा. दुरीत पाप जेवढे आहेत ते नष्ट करते गंगा. गंगा पापम, तुमचं पाप नष्ट होईल आणि तुम्हाला नवयवन तारुण्य प्राप्त होईल. तुमचा असणारा दोष निघून जाईल, त्याची चिंता नका करू. आकाशवाणी झाली. या स्त्रियांनी असणारा तो गर्भ 6 जणींनी त्या पाण्यात सोडला आणि सचेल स्नान केलं. सचेल स्नान करून आपले वस्त्र परिधान केले आणि आपापल्या घरी निघून गेल्या. जसं 6 जणीच्या शरीरामधून तो गर्भ बाहेर पडला तसं एक रूप झाला त्या ठिकाणी. 6 जणीच्या पोटामधून आलेला गर्भ 6 मुंडके घेऊन निघाला. 12 हात आणि बाकीचं असणारं एकच शरीर. भगवान की जय, कार्तिक भगवान की जय, कार्तिक भगवान की जय. आणि मग त्यावेळेला कार्तिका नक्षत्रावर कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आणि माझ्या कार्तिक आणि विश्वामित्र न्यायला आले आणि विश्वामित्रानं सांगितलं, द्या मला गुरुमंत्र. आमच्या कार्तिकाला बघून त्यावेळेस कार्तिकानं सांगितलं, असं का करताय तुम्ही? गादीसुत आहात आणि एक महर्षी आहात, महर्षी विश्वामित्र. असं का करताय तुम्ही? त्यांनी सांगितलं, नाही प्रभू, तुम्ही जरी वयानं लहान असाल तरी तुम्ही गुरुरूप आहात. त्यावेळेस सांगितलं, मी मात्र तुम्हाला गुरु जरी असलो तरी गुरुमंत्र देणार नाही. आणि हाताला धरून विश्वामित्रांनी कार्तिक निघाले. रस्त्यामध्ये आमच्या इंद्रानं बरेचसे काही वज्रास्त्र वगैरे वगैरे आमच्या कार्तिकावर टाकून कार्तिकाची परीक्षा घेतली, पण कार्तिकावर कोणताच परिणाम झाला नाही. शेवटी कैलासामध्ये कार्तिक गेला. जसा शंकराने पाहिला तसा आनंदाचं भरत आलं शंकराला. बाळाला जवळ बोलवलं, आपल्या मांडीवर घेतलं, आलाई बलाई घेतली, चुंबनांचा वर्षाव केला माझ्या शंकराने कार्तिकावर. बर का, तेवढ्यात आमच्या पार्वतीला कळलं. पार्वती आली आणि पार्वतीने सांगितलं, का हो, तो बाळ माझ्याकडे द्या, माझ्याकडे द्या. शंकराने बाळ असणारा पार्वतीकडे दिला आणि मग त्या मायेला भरता आलं. महाराज, एवढं भरता आलं की हृदयामधून स्तनामध्ये आणि स्तनामधून दुग्धधारा, दुधाचा पाझर असणारा आईच्या निघाला. सज्जनो, आई किती जरी कामामध्ये असली, आई किती जरी कामामध्ये असली, बाळ जर त्या पाळण्यामध्ये झोपलेलं असलं, त्याने कुई जर केलं तिकडं, तर दूर असलेल्या काम करणाऱ्या आईला जाणीव होते महाराज. आणि त्या हृदयामधून पाझर दुधाचा फुटतो, स्तनामधून दुधारा लागतात आणि ती आई पटकन त्या बाळाकडे येते. महाराज, हे आज सारे वात्सल्य आईचं. जसं बाळाला असणाऱ्या हृदयाला लावलं तसं दुधाच्या धारा आमच्या पार्वतीच्या स्तनामधून लागल्या. चुंबनांचा वर्षाव केला, टाळू घातली, तेलाभ्यंग केलं, उष्णोदकानं स्नान घातलं, पालकात बसवलं आणि 5 सुवासिनींनी त्याचं नामकरण संस्कार केला कार्तिक म्हणून, कार्तिक स्वामी म्हणून. पुढं आमचं शिव आणि पार्वती संवाद करत राहिले, एक एक पुराण सांगत राहिले, माता पार्वती ऐकत राहिली. सज्जनो, आजपर्यंत ब्रह्मांडामध्ये जेवढे पुराण शास्त्र वेद आहेत त्या सगळ्यांचा मूळ रचयिता भगवान शिव आहे. ते रामायण असो, ते भागवत असो, शिवमहापुराण असो, कोणतेही असो, रचयिता असणारा भगवान शिव आहे. रामायण सुद्धा शिव पार्वतीला सांगत होते, त्यावेळेस काग भुषुंडी नावाच्या ऋषींनी ते ऐकलं आणि पुढं नारदाला, व्यासाला अनुक्रमे सांगत गेले. इकडं वटेश्वराच्या शिवमंदिराजवळ आणि वडाच्या ठिकाणी भागवत सांगितलं, भागवत. आणि अशा प्रकारानं जे काही
ब्रह्मांडामध्ये असणारे पुराण शास्त्र ते शंकरानं पार्वतीला सांगायचे आणि ते असणार आमच्या कार्तिकानं ऐकायचे. परम महाज्ञानी असणारा कार्तिकेय महाराज, महाज्ञानी असणारा कार्तिक बनत चालला. एक एक विद्या शंकराने त्याला प्रदान केली, ज्ञान दिलं. आणि मग काय सांगा, सगळे गल्लीतले लोक शिवकुमार 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 म्हणायचे. ए शिवकुमार इकडे, ए शिवकुमार. आमचे विठ्ठलराव आणि त्यांची धर्मपत्नी यायची आणि हाक मारायचे, ए शिवकुमार. इकडून नांदेडकर यायचे, ए शिवकुमार. तिकडून वानकर कंपनी यायची, ए शिवकुमार. इकडून बोबडे कंपनी यायची, ए शिवकुमार. आणि सगळा शिवकुमार शिवकुमार त्याला घ्यायचे. तो खेळायचा, बागडायचा, पळत लांबून यायचा आणि पटकन उचलायचा आणि चुंबनांचा वर्षाव करायचा. सगळीकडे शिवकुमार शिवकुमार झाला. एके दिवशी आमच्या विजया आणि जया दोघी जणी बसलेल्या होत्या. त्यांनी विचार केला, हे नेहमी नेहमी शिवकुमार का, पार्वती कुमार का म्हणत नाही? तो पार्वतीचा पुत्र नाही का? आणि मग काय सांगा महाराज, ह्या जया आणि विजया बसल्या जाऊन सांगितलं, रे पार्वती आम्हाला तुला विचारायचं बघ. तिने सांगितलं, विचार ग. काय विचारते जया? हिने सांगितलं, नेहमी नेहमी आमचे कान बरबटून गेले, शिवकुमार शिवकुमार शिवकुमार. तुझा नाही का ग ते? तुझा नाही का? पार्वतीचा नाही का? आणि हे येतं शिवकुमार, ते येतं शिवकुमार. आमची पार्वती हसली आणि सांगितलं, काय वेड्यात बरं तुम्ही? अगं शिव आणि मी वाटले का? शिवाचं अर्धांग मी आहे आणि माझा अर्धांग शिव आहे. आणि आम्ही वाटलोच नाहीत. अविनाभाव परामर्श रूपानं, जसं आमच्या सिद्धांत शिखामणीने सांगितलं, मयूरांडरस न्यायानं, जसं मोराच्या अंड्यामध्ये जो बलक असतो, बलक म्हणजे द्रव्य असणार अंड्यामध्ये. मला सांगा, त्या अंड्यामध्ये चोंच आहे की नाही? त्या अंड्यामध्ये पंख आहेत की नाही? जसं सुप्त अवस्थेमध्ये असणार त्या अंड्यामध्ये चोंच आणि पंख आहेत, तद्वत त्या न्यायानं अविनाभाव भाग परामर्श रूप शिवात पार्वती आहे आणि पार्वतीत शिव आहे. कारण का? शक्तीशिवाय शिव नाही, शक्तीशिवाय शिव नाही आणि शिवाशिवाय शक्ती नाही. आणि काय वेड्यात बरं तुम्ही जया विजया? जाऊ दे बघ, तू काही म्हणतेस, मला पटत नाही माये. अगं थोडस समजून घ्या, कळून घ्या. त्याने सांगितलं, नाही नाही आम्हाला हे अजिबात पटत नाही. तुला पटत असलं तर पटू दे, चालले आम्ही. आणि जया आणि विजया म्हणल्या, निघाल्या तिथून. काही दिवस निघून गेले आणि दिवस निघून गेल्याच्या नंतर आमच्या पार्वतीला एके दिवशी आणि मनामध्ये विचार केला की बाबा रे, जसं शंकराजवळ नेहमी असणारा कार्तिक असतो, तसंच माझ्याजवळ एक कोणीतरी असावा, माझा मुलगा म्हणून, माझा पुत्र म्हणून. मनात विचार केला. ऊन पडलेलं होतं. ऊन पडल्याच्या नंतर आभाळ आलेलं होतं आणि आमच्या पार्वतीनं स्नान करायला सुरुवात केली. जसं स्नान करायला सुरुवात केली तसं आभाळ आलेलं होतं म्हणून अंगावरचा मळ आणि भरभरून बाहेर आला होता. गदगद शरीर करत होतं आणि शरीर गदगद करत असणार आमच्या पार्वतीने विचार केला की चला वज्री घेऊया. वज्री, वज्री कशाला म्हणतात? अंग घासाचा दगड, त्याला काय म्हणतात? वज्री. दगड घेतला आणि अंग घासायला सुरुवात केली. जसं अंग घासायला सुरुवात केली तसं खळखळून मळ निघू लागला. मळ निघाल्याच्या नंतर आमच्या आणि पार्वतीने विचार केला की आपण का याच असणारा पुत्र का बनू नये. मनात विचार केला आणि त्या
मळाचा जो चिखल होता त्याचा पुत्र बनवला महाराज, मुलगा बनवला, सगळं शरीर बनवलं आणि सगळं शरीर बनवल्याच्या नंतर शेवटला मुंडकं बनवलं आणि जसं मुंडकं बनवलं तसं तो मुलगा जिवंत झाला महाराज. जसा जिवंत झाला तसं त्याने साष्टांग नमस्कार मातेला घातला. मातेला साष्टांग नमस्कार घातला. त्याने सांगितलं, बोला आई, माझं नाव काय आणि माझं कार्य काय. त्यावेळेस आमच्या पार्वतीने सांगितलं, बाबा रे, तुझं कार्य मी तुला सांगते, ऐक. तुझं कार्य मी तुला सांगते. एक कर, मी स्नान करायले, घरात कोणीही नाही आणि अचानक कोणीही घरात येईल आणि म्हणून दरवाजाला थांब त्या दरवाजाला. त्या मुलानं सांगितलं, ठीक आहे आई. आणि मग काय सांगा महाराज, त्या कैलासाच्या प्रवेशद्वाराला लागलं आणि त्यानं योग का जर म्हणलं तर काही ना काहीतरी पाहिजे ना आपल्याजवळ. रक्त हागायला एक ठेका मारायला. नुसतंच आपण ऐकच थांबायचं का नाही. कोणी जर आलं आणि त्यांनी घनघोर युद्ध करायचा प्रयत्न केला, भांडण करायचा प्रयत्न केला, तर काहीतरी पाहिजे ना आपल्याजवळ. आणि म्हणून त्या मुलानं असणारा एक सोटा हातामध्ये घेतला. तुम्ही डोळे उघडू नका, नाही मारणार, निवांत झोपा. नमः पार्वतीपते. आणि आमच्या त्या मुलानं विचार केला, सोटा हातात घेतला, गरा 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 जागेवर फिरवायला लागला. गरा गरा फिरवायला जाग्यावर. तेवढ्यात थोडा वेळ गेला आणि शंकर आले महाराज. शंकर आले. मनामध्ये विचार केला, हा कोण पुरुष असेल. शंकराने असणार तो मुलगा जसा दारामध्ये उभा होता तसं त्याने सांगितलं, ए मुला, सर बाजूला हो, जाऊ दे मला आतमध्ये. त्याने सांगितलं, हा जायचं नाही, अजिबात नाही जायचं. त्याने सांगितलं, का. यांनी सांगितलं, माझी आई स्नान करायला गेली. यांनी सांगितलं, तू कोण. शंकराने विचारलं, तू कोण. त्या गणपतीने सांगितलं, तुम्ही माझ्या घरी आलात. तुम्ही कोण आहेत सांगा. तुम्ही कोण आहेत सांगा. त्यावेळेस शंकराने सांगितलं, हे घर माझं आहे. यांनी सांगितलं, तुमचं घर नाही, माझं घर आहे. तुम्ही कोण आहेत, कुठे आहेत सांगा. शंकराने विचार केला की हे जरा तिरसटच लेकरू दिसतंय का 68. तुम्ही ठरवा. 68 लेकरू दिसतंय. मनामध्ये विचार केला, थोडे थांबले आणि पुन्हा आतमध्ये यायला सुरुवात केली. त्यांनी सांगितलं, याद राख, तू कोण आहे कुठला मला माहित नाही. आतमध्ये येण्याचा प्रयत्न केला तर एक ठोका देईन. सोटा उगारला महाराज. त्या मुलानं जसा सोटा उगारला तसा तळपायच्या मस्तकाला गेली शंकराच्या. बाजूला सरकले. ब्रह्मदेव आणि विष्णू परमात्माला बोलून घेतलं. सांगितलं, या मुलाला समजून सांगा. ब्रह्मदेव आणि विष्णू परमात्मानं तिथं त्या मुलासोबत घनघोर युद्ध केलं. विष्णू परमात्मा आणि ब्रह्मदेवाचा पराभव झाला. खूप रसभरीत कथा आहे महाराजी, संक्षिप्त सांगतो तुम्हाला. तिथं युद्धामध्ये पराभव झाला. विष्णू परमात्मा ब्रह्मदेवाचा सोटा ठोकला की खाडकन वाजला. जसा खाडकन वाजला तसा अगवायो आणि पळायला सुरुवात केली देवगणांनी. देवगण पळून गेले महाराज. विष्णू परमात्मा बाजूला सरकला, ब्रह्मदेव बाजूला सरकला. ब्रह्मदेव आणि विष्णू परमात्मा बाजूला सरकला. हे कळलं त्यावेळेस तळपायच्या मस्तकाला गेली शंकराच्या आणि दुरून असणारा त्रिशूळ घेतला आणि फेकला. तो जसा जुई 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 करत निघाला, जसा सन 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 निघाला
तसं त्या मुलाचं मुंडकं घेतलं आणि ताडकन जमिनीवर पडला. जसं असणार त्रिशूळ त्या मुलाचं मुंडकं घेऊन निघाला तसं ते धड असणार शरीर ताडकन जमिनीवर पडलं. आणि जसं जमिनीवर पडलं ते शरीर तसं असणार पार्वतीला असणारा आंघोळ करताना स्नान करताना ज्ञात झालं, कळलं की माझ्या मुलाचं असणारं मुंडकं उडवलं गेलं. माझा मुलगा दुःखात आहे. जसं दुःखात आहे म्हटलं तसं आमच्या पार्वतीला क्रोध आला. जसा क्रोध आला आमच्या पार्वतीला ताडकन उभी राहिली जागेवर. अंगावर रोमांच उठले, केस उभे राहिले, लाल तर्क डोळे झाले आणि थरथर कापायला सुरुवात केली. एक एक शक्ती बाहेर करायला सुरुवात केली. वाराही, चामुंडा, यक्षिणी, शंकिनी, डंकिनी आणि एक एक शक्ती बाहेर करायला सुरुवात केली. सांगितलं जा युद्ध करा. आणि जीभ बाहेर काढली. आमच्या पार्वतीनं असणार चंडीचा अवतार धारण केला आणि घनघोर युद्ध देवलोक आणि या शक्ती रूपामध्ये झालं. ज्यावेळेस शक्ती रूप आणि देवलोकामध्ये झालं युद्ध तसं शंकरांनी सांगितलं जा विष्णू परमात्मा आणि ब्रह्मदेव समजून सांगा पार्वतीला. त्यावेळेस ब्रह्मदेव आणि विष्णू परमात्मा आमच्या पार्वतीकडे आले आणि याचना केली. तिथं विनंती केली, हे माते तुमचा हा प्रणय माया प्रणय आवरा, सगळं ब्रह्मांड नष्टभ्रष्ट होईल. त्यावेळेस आमच्या पार्वतीने सांगितलं आता पूर्ण ब्रह्मांडाची राख रांगोळी केल्याशिवाय राहणार नाही. ब्रह्मांडाची राख रांगोळी केल्याशिवाय राहणार नाही. विजांचा कडकडाट होऊ लागला. विजांचा कडकडाट व्हायला लागलाय. नकलकमीचा लवायला लागलाय. धरणीकंप व्हायला लागलाय. जे काही प्राणी आहेत जिकडे वाट फुटल तिकडे पळायला लागले. तर सगळी हडबड असणारी निर्माण झाली. आणि त्यावेळेला ब्रह्मदेव आणि विष्णू परमात्मा पार्वतीकडे गेले, शरण गेले. सांगितलं माते आम्ही तुला शरण आहोत, आवर माया मायावर. त्यावेळेस आमच्या पार्वतीने सांगितलं मी माया आवरते पण माझ्या मुलाला जिवंत करा, माझ्या मुलाला जिवंत करा. दुसरं पूजेचा पहिला मान द्या, पूजेचा पहिला मान द्या. तिसरं 64 कला आणि 14 विद्यांचा सागर करा. आमच्या ब्रह्मदेवाने विष्णू परमात्मानं मान्य केली मागणी मान्य केली. सांगितलं माते ठीक आहे तुझे मागशील ते देतो आम्ही पण आवर मायावर. त्यावेळेस असणार आमच्या पार्वतीनं सगळ्या शक्त्यांना असणारं बोलून घेतलं. चामुंडा, यक्षिणी, शंकिनी, डंकिनी, रौद्री, इंद्राणी आणि सगळ्या शक्त्यांना बोलून घेतलं आणि आपल्या शरीरामध्ये असणारं स्थिर केलं. थरथर कापत होती पार्वती. जीभ बाहेर काढलेली होती, जीभ आतमध्ये टाकली. शांत झाली. माता पार्वती शांत झाली. इकडे ब्रह्मदेव आणि विष्णू परमात्माने जाऊन सांगितलं शंकराला की बाबा रे पार्वतीच्या मागण्या अमुक अमुक शंकराने मान्य केल्या. जा म्हणले ब्रह्मदेवा, जा गावाच्या बाहेर जा आणि जो काही प्राणी सापडेल तो घेऊन या. आणि विष्णू परमात्मा निघालेले असताना काय सांगा महाराज, गावाच्या बाहेर निघालेले असताना शेख रोडाला गेले. शेख जो आहे त्या रस्त्याला गेले. तिकडून एक येणारा कुंजर होता. कुंजर गज होता. गज म्हणजे हत्ती. करी म्हणजे हत्ती. कुंजर म्हणजे हत्ती. सांगितलं तिकडून येणारा हत्ती होता. जो प्राणी दिसेल त्याचं मुंडकं आणा म्हणून सांगितलं होतं ब्रह्मदेवानं. या शंकरांनी विष्णू परमात्मानं त्याचं मुंडकं छाटलं आणि ते मुंडकं घेऊन विष्णू परमात्माने शंकराने जे कलेवर पडलेलं होतं कलेवर ते कलेवर असणारं उभं केलं बिना मुंडक्याचं.
त्याला उभं केलं आणि हा जो हत्तीचं मुंडकं होतं ते मुंडकं असणारं लावलं आणि तिथं मृत संजीवनी उच्चारली. ओम हम जम सहा ओम भूर्भुवः ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मुक्षीयमामृतात् ओम सह ओम भुवं भुवं सहा जोम हम ओम उच्चारला आणि चिटकवलं कलेवराला मुंडकं. तसं तो असणारा मुलगा जिवंत झाला आणि जसा जिवंत झाला सगळीकडे दुतुंबी वाजायला लागली. सगळे आनंदाने नाचाले. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. मुलगा ना मुलगा
आणि मग अशा पद्धतीनं सज्जनो माझ्या गणरायाचा असणार या ठिकाणी जन्म झाला, गजाननाचा जन्म झाला आणि सर्वांना त्या ठिकाणी आनंद झाला। ऋषी वर्ग मंडळी, गणगंधर्व, अप्सरा, किन्नर सर्व त्या कैलासामध्ये आले आणि कैलासामध्ये आल्याच्या नंतर त्या गजाननाला आणि 5 सुवासिनींनी तेलाभ्यंग केलं, तेल लावलं। सज्जनो, ज्या काही स्त्रिया आहेत यांना बाळाला तेल लावू वाटत नाही, पण लक्षात ठेवा, जी खोबणी आहे इथलची ती टाळू भरल्या गेलेली पाहिजे, भरायलाच पाहिजे। आणि टाळू जर भरल्या गेली तर ते बाळ असणार मजबूत, चांगल्या सद्बुद्धीचं आणि तेजस्वी होतं, कारण का त्याच्या स्मृतीला स्निग्धपणा तयार होतो, तेलकटपणा, आणि प्रफुल्लित होतं ते बाळ। पण आज कलियुगामध्ये मात्र तेल लावले जात नाही। शास्त्राचं असं मत आहे की ज्याला ज्या ठिकाणी तेल लावले जात नाही त्या बाळाला ते बाळ असणार निरुपयोगी बनतं, आणि म्हणून तिथं पार्वतीनं तेल लावलं, टाळू मातली, सगळे हातपाय चोळले